हास्य विनोदाची कला. हास्य एक महान औषध आहे जे भारी मनाला हलके करते, मनात नवीन आशा संचारित करते. हास्याने उदास चेहरा पण बदलून जातो. असे म्हटले जाते की आज सहन कराल तर उद्या हसाल. हसणे कठीण काम हलके करते, ज्यामुळे कितीही मोठा मार्ग सहज पार होतो. हे अपरिचित व्यक्तीला आपले बनवते. ओठांवरील हसू खूपच आकर्षक असते. असेही म्हटले जाते की जागा बघून बसा आणि वेळ बघून हसा. इंद्रप्रस्थमधील माया महालात दुर्योधन पडल्यावर द्रौपदी हसली आणि तेथूनच महाभारताला सुरुवात झाली. म्हणूनच हसण्यालाही मर्यादा असली पाहिजे. हसण्यामध्ये कोणाप्रती आक्षेप, कोणाची चेष्टा, कोणाचा अपमान करण्याची वृत्ती नसावी. मर्यादायुक्त हास्य विनोद मनुष्याची थकावट दूर करून त्याला नवीन उमंग उत्साह देतो. प्रसंग. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बरेच लोक हताश, निराश झाले. अशा चिंतेने ग्रस्त दुःखी कष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी जगप्रसिद्ध हास्य विनोद अभिनेता चार्ली चॅप्लिन याने हास्य विनोद कलेचा उपयोग केला होता. याच्या माध्यमातून ते सगळ्यांचे मनोरंजन करत असत. एखादी गोष्ट सहजतेने समजावून सांगत असत. चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1878 मध्ये लंडन येथे झाला होता आणि 25 डिसेंबर 1977 त्यांचे निधन झाले. जगभरात हास्य विनोद कलेसाठी प्रसिद्ध झालेल्या या महान कलाकाराचे जीवन अतिशय कठीण परिस्थिती आणि संघर्षाने भरलेले होते. हेच हास्य विनोद कलेचे सामर्थ्य आहे, ज्यामुळे कठीण परिस्थितीत देखील आपण खुश राहू शकतो आणि दुसऱ्यांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करू शकतो. ते आज या दुनियेत नसून देखील सगळ्यांच्या आदरास पात्र ठरले आहेत. तसेच ओडिया व्यंग्य साहित्य जगतातील महान प्रतिभाशाली लेखक फथुरानंद यांची कहाणी देखील अशीच आहे. नकटा चित्रकार, सारखी कादंबरी, हेरेशा, साहित्य चास, मंगलबारिया, साहित्य देवूषण, समालोचना अशा ओडिया साहित्यातील त्यांच्या रचना वाचून प्रत्येकजण हसून हसून लोटपोट होतो. त्यांचे खरे नाव डॉक्टर रामचंद्र मिश्र होते. ते अविवाहित होते. त्यांनी आपली आत्मकथा फुटागार कहाणीमध्ये असे म्हटले आहे की ते फतुहा असल्यामुळे त्यांचे नाव फथुरानंद झाले. पूर्वीच्या काळी राजे आपल्या दरबारात विदूषक ठेवत असत. कठीण आणि जटिल समस्यांचे समाधान हास्य विनोदाने होत असे. दोन मित्र आपसात भेटल्यावर देखील हास्यांचे कारंजे फुटतात. असे म्हटले जाते की स्वतः हसून दुसऱ्यांना देखील हसवले पाहिजे. चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती जेथे जाईल तेथे सगळ्यांचा आवडता होतो. हास्य विनोद चेहऱ्याला तेजस्वी तसेच ओजस्वी बनवतो. देवी देवतांचा हास्योन्मुख चेहरा सगळ्यांचे मन मोहून टाकतो. प्रश्न. हास्य विनोदाची मर्यादा काय आहे? 2. स्मित हास्य कशा प्रकारे उपयोगी आहे?